नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे जनतेचे प्रश्न नेत्यांची परीक्षा म्हणजेच तोंडी परीक्षा या पॉडकास्टमध्ये. आजचा भाग विशेष आहे कारण आज जे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत त्यांच्या नावामुळे नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणातील वातावरण ढवळून निघालं होतं. महाराष्ट्र तसेच मुंबईच्या राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व, कामगारांच्या चळवळीचा भक्कम वारसा पाठीशी असलेले, त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरती सातत्याने काम करणारे, तरुणांना सोबत घेऊन पुढे जाणारे, अतिशय संयमी आणि सुसंस्कृत अशा पद्धतीचे नेतृत्व आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या व मुंबईच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीबद्दल, त्याचबरोबरीने कामगारांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत, तसेच इथल्या तरुणांच्या प्रश्नाबाबत हे शिवसेना पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री तसेच विधान परिषदेचे सन्माननीय उपसभापती सचिनजी आहे साहेब, त्यांचं आज आपण स्वागत करूयात. सर, आपलं तोंडी परीक्षेमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. मी आपल्याला जनतेच्या मनातले काही प्रश्न विचारणार आहे आणि तुमच्याकडनं प्रामाणिक उत्तरांची अपेक्षा असणार. हो यश. माझा पहिला प्रश्न असा आहे की आपलं मूळ गाव मुंबईच्या बाहेरचं आहे, पण आपलं पूर्ण बालपण मुंबईतल्या चाळींमध्ये गेलं. चाळीच्या संस्कृतीमध्ये आपल्यावरती कोणत्या प्रकारचे संस्कार झाले आणि आपण त्याच्यातनं कसं सामाजिक जीवनाकडे वळलात? आता एक तर पहिली गोष्ट, माझा जन्म हे आमची चारही जनरेशन जी आहे ते मुंबई शहरामध्येच आहेत, म्हणून माझा मूळ मुंबईकर असं आम्हाला म्हणायला हरकत नाही. निश्चितपणे. माझे वडील एअर इंडियामध्ये होते, माझ्या वडिलांचे वडील पण एअर इंडियामध्ये होते, माझी मिसेस आहेत त्यांच्या आई एअर इंडियामध्ये होत्या, त्यांच्या आईचे वडील पण एअर इंडियामध्ये होते. तर तो बॅकग्राऊंड गेल्या 2-3 पिढीचा राहिलेला आहे मुंबईकर. माझ्या जीवनामध्ये एक म्हणजे मध्यमवर्गीय पहिला सुरुवातीला, त्याच्यानंतर मध्यमवर्गीय काही कारणास्तव वडिलांचा VRS घ्यावी लागली किंवा लागली, आर्थिक परिस्थिती नाही म्हणून घेऊन मग आम्ही त्या 7 रस्त्याला आम्ही शिफ्ट झालो. 7 रस्त्यावर शिफ्ट झाल्यानंतर चाळकुची मी सांगायची गरज नाही तुम्हाला. पण या सर्व परिस्थितीमध्ये पण देखील त्या चाळीची संस्कृती, ती चाळीच्या अवतीभोवती आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे ना, चाळीची ती संस्कृतीतला जो जीवन आहे तो माझ्या जीवनामध्ये स्मरण यासाठी आहे की ज्यावेळी सकाळी आपल्याला कुठेतरी बाहेर जायचंय, पण सकाळी आपल्याला हातामध्ये टमरेल घेऊन ज्यावेळी लाईन लावावी लागते आणि त्या ज्या वेदना जे होतात त्या वेदनेतला मी एक कार्यकर्ता आहे. म्हणजे आता ह्याच्या पलीकडे तुम्हाला काय सांगण्याचा हेतू असा आहे की चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या ज्या सामाजिक समस्या, सामाजिक ज्या गोष्टी, ह्यातून खूप काही जवळून माझा संबंध त्यामुळे आला. आणि म्हणून मला या गोष्टीचा आनंद नाही तर अभिमान आहे की मी ज्यावेळी पहिल्यांदा मुंबई शहराचा आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळी आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळी मी एकमेव आमदार असल्यामुळे मला म्हाडाचा रिपेअर बोर्डाचं चेअरमॅन केलं. म्हणजे जे चाळीशी संबंधित असलेले आणि अनेक धोरणात्मक निर्णय घेण्याची संधी मला मिळाली. आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे त्याचा तो मूळ गाभा हा कायम ठेवला. आपण सर राष्ट्रीय मिल संघातून प्रमुख प्रवाहामध्ये आला आणि आपण पाहतो की आज गिरणी कामगारांचे प्रश्न अजून पण आहेत. म्हणजे त्यांचे घरांचे प्रश्न, रोजगारांचे प्रश्न आहेत. एक कामगार नेता म्हणून आपण या संपूर्ण प्रक्रियेकडे कसं पाहता आणि पुढे काय केलं पाहिजे? बघा कसं आहे की एक तर मुळामध्ये 1982चा संप झाला, ते राईट झालं, रॉंग झालं, काय झालं, त्यामुळे टेक्स्टाईल या मुंबई शहरामधून हद्दपार झाली. जसं मुंबई शहरामध्ये टेक्स्टाईल झालं, देशाच्या इतिहासामध्ये तुम्ही कुठेही बघा, म्हणजे मँचेस्टर पासून बघा किंवा गुजरातचा तुम्ही अहमदाबाद, बरोडा असेल ते बघा, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून त्याचे शहरीकरण मग त्यामुळे ते अर्बनायझेशन वाढलेलं आहे. आणि म्हणून बदलत्या काळामध्ये आपण लोकांना जर आपल्याला एकत्रित आणावं लागेल आणि जर त्याची ओळख जर आपल्याला जिवंत ठेवावी लागेल, पण मला आवर्जून सांगावं लागेल, इसवलकरांचा उल्लेख करावा लागेल, गायत्री सिंगचा करावा लागेल, आरडीकरांचा करावा लागेल. आणि आम्ही राष्ट्रीय मिल आम्ही युनियन संघटना म्हणून एक निर्णय घेतला की जे मूळ असलेला जर गिरणी कामगाराला जर परत आणायचं असेल तर त्यांना मुंबई शहरामध्ये घर, ही संकल्पना आम्ही मांडली नाही. तर मी राज्याचा ज्यावेळी गृहनिर्माण मंत्री होतो ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आणि 15,000 लोकांना घरं दिली. कालांतरानंतर सरकार बदलले, हे सर्व झाले. आता योगायोगाने ही भूमिका परत एकदा घेऊन आम्ही लोकांना एकत्रित करण्याचं काम केलं आणि त्याचा एक भाग म्हणूनच एक प्रचंड मोर्चा आम्ही विधानसभेवरती नेऊन जाण्याचं काम केलं. आणि त्यात गिरणी कामगारांना आम्हाला घरं मुंबईमध्ये मिळालीच पाहिजे हा आवाज दिला आणि त्याला हाकेला साथ देण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी केलं. आणि मला अपेक्षा आहे तो आता प्रश्न निर्णायक दृष्टिकोनातून लागेल, पुढे जाईल. म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की त्याच्यामध्ये नक्कीच निवड अपेक्षा नाही, आता माझी जबाबदारी पण आहे ना. म्हणजे आता मी शासन पण नाहीये, प्रशासन पण नाहीये, पण या दोघांच्या मध्ये घटनात्मक जो मला मिळालेला अधिकार आहे त्याचा वापर करून
या दोघं घटकांना एकत्रित आणून त्या लोकांना न्याय तुम्ही देणं हे सांगड बसवणार त्याची. मला माझाही कर्तव्य आहे. हो साहेब, तुम्ही राजकारणासोबतच क्रीडा क्षेत्राशी नेहमी जोडले राहिलेला आहात. हो, म्हणजे आहे. अनेक साऱ्या क्रीडा मंडळांसोबत, कबड्डी मंडळांसोबत तुमची गोविंदा हो सगळीकडेच तुम्ही पाहतो. तर क्रीडेमध्ये तुमचा अतिशय विशेष तुमचा जो काही इंटरेस्ट आहे, तर आज आपण पाहतो की युवक मोस्टली हे सोशल मीडियावरती, इंटरनेटवरती पाहायला मिळतात. या सर्व युवकांना मैदानांकडे वळवण्यासाठी हो. तुमची विशेष काही योजना आहे का? नाही असलंच पाहिजे. आणि कशाला लांब कशाला जायचं. आपण समजा तरी देखील तरुण नसतो, कारण या वयात आपण पण ते इन्स्टा याच्यामध्ये सगळंच बिझी पाहतो. झालेलो आहोत की आपलं हा. फिजिकल पण देखील राहिलं नाही. तर हा एक हा. मोठा चॅलेंज आहे. हा. पण त्याच्यासाठी फॅसिलिटीज उपलब्ध करून देणं हो. सरकार म्हणून ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. हम्म. आणि मला असं वाटतं तो कळ आता हो, हळूहळू हो, हो. वाढताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अर्थात जसं आता परदेशात काही देशांनी राज्यांनी 16 वयाच्या आत 18 वयाच्या आत बंदी आणलेली आहे. हम्म. असं करून काय चालेल का? पण मला वाटत नाही तसं देश आपला आता या गोष्टीसाठी तयार आहे. कारण लोकांमध्ये ती खूप मोठ्या प्रमाणावरती पब्लिसिटी झाली. पण मोठे मोठे फॅसिलिटीज तयार करणे आणि लोकांना उपयुक्त करणे आणि ह्याची मूळ जी जर मला असं वाटतं जी संकल्पना जर करायची असेल हो. तर या शाळेतून जास्तीत जास्त केलं गेलं पाहिजे. कारण आपल्याला पण बघा पीटी क्लासेस असायचे हो. शाळेत एक वेळ वर्ग असायचा त्यावेळी आपल्याला वाटायचं अरे आज बरा आहे, आज शिक्षण नाही, आज आपल्याला खेळायला खेळलं मिळेल. पाहिजे. ती संकल्पना कुठेतरी दुर्दैवाने कमी होत झाली आणि शिक्षणाचा ओझा हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांवरती पाडत झाले. तर ती मूलभूत संकल्पना शाळेतून स्टुडंट्सच्या रुटीन मध्ये आलंच पाहिजे, येणं गरजेचं आहे. आपण जर सातत्याने तरुणांना सोबत घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे, त्यांना पुढे घेऊन येतं आपण. पण असं असताना आता तरुणांमध्ये बेरोजगारी आणि शैक्षणिक व्यवस्थेतल्या त्रुटी यांच्यामुळे कुठेतरी नैराश्य आहे. आणि त्याचं कुठेतरी आपण आता पाहिलं की CJPचं जे प्रोटेस्ट झालं दिल्लीमध्ये, त्याला तरुणांनी फार मोठ्या प्रमाणावरती सकारात्मक दृष्टिकोनातनं पाहिलं आणि फार मोठे बदल आपल्याला होताना पाहायला मिळतात. तर ह्या संपूर्ण प्रक्रियेकडे आपण कसं पाहताय तरुण लोकांचा, युवा लोकांचा नेता म्हणून? नाही, तरुणांचं व्हॉइस हे ऐकलंच गेलं पाहिजे. त्याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाहीये. तो कुठच्या प्लॅटफॉर्मवर ऐकलं पाहिजे, कुठच्या भावनेतून ऐकलं पाहिजे, हा एक मुद्दा जरी देखील डिबेटेड असला पण हे ऐकलं पाहिजे. आता राहिला आपल्याला आता एक लक्षात आपल्याला घ्यावं लागणार आहे की मोठ्या प्रमाणावरती काउन्सिलिंग विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या तरुणांचं होणं यासाठी गरजेचं आहे. कारण काय झालेलं आहे आपली म्हणजे विशेषतः मी हाय क्लास मध्ये सर्व त्या अवेअरनेस आहेतच आहे. पण मध्यमवर्गीय मुलांमध्ये आपल्या मुलांमध्ये काय होतो, आपल्या बाजूवाला IT इंजिनियर झाला तर लगेच आपल्याला एक अट्रॅक्शन होतो आणि आपण पण IT इंजिनियरच व्हायचं. आपण हे ज्याला आपण सप्लाय आणि डिमांड म्हणतो आपण, हे मिसमॅच होताना पाहायला मिळतं. आपण जोपर्यंत एक इंजिनियरची पदवी घेऊन 5 वर्षानंतर ज्यावेळी बाहेर पडू त्यावेळी 5 वर्षाची परिस्थिती काय राहणार आहे ह्याचा कोणी विचार करत नाही किंवा कोणी त्यांना काउन्सिलिंग करत नाही. मला असं वाटते की त्यामध्ये विद्यार्थी जोपर्यंत एका वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये जायला पाहिजे. आणि आपल्या वेळी तर तुम्हाला माहिती आहे की फक्त ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, डिग्री एवढंच होतं. आता तर एवढी फॅकल्टी आली आहे, म्हणजे केस कापण्याची पण फॅकल्टी आलेली आहे. तर तुम्हाला म्हणजे स्किनची फॅसिलिटी आली आहे, डॉक्टर्सची याच्यामध्ये वेगळ्या रेस्पिरेशनची आलेली आहे. तर एवढी वास्ट जो मोठ्या प्रमाणावरती एक्सपोजर आहे तो पुढच्या काळामध्ये आपल्याला उपयुक्त धंद्यासाठी किंवा नोकरीसाठी हे उपयुक्त आहे की नाही ह्याचं काउन्सिलिंग होणं मला असं वाटते गरजेचं आहे. ते जर झालं तर चांगल्या रीतीने तरुणांना बेरोजगारीला सामोरे जावं लागणार नाही. तर आपण संकल्प प्रतिष्ठान आणि वरळी महोत्सव ह्या निमित्ताने आपण संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे सातत्याने. वरळी फेस्टिवल आपण केलेलं आहे. तर हे करत असताना बऱ्याच वेळेला आपण पाहतो की अनेक साऱ्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम हे एक प्रकारची पॉलिटिकल वोट बँक ह्या पद्धतीने केले जातात, पॉलिटिकल इव्हेंट्स म्हणून केले जातात. तर तुम्हाला राजकारण आणि संस्कृती ह्याच्यामध्ये एक लाईन ड्रॉ करता येते का? हो, या. आणि ती कशी केली गेली पाहिजे? काय झालंय, काय काय वेळी काय होतो, जी नवीन अशी जी राजकीय लोक जी असतात त्यांना एका दिवसामध्येच प्रसिद्धी करायची. आणि म्हणून तुम्ही बघा ज्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या तुम्हाला एक स्पर्धा वाढलेली दिसते. ज्यावेळी विधानसभेचे आल्या त्यावेळी जशी निवडणुका संपल्या ते परत ड्रॉप होऊन जातो. आम्ही एक सामाजिक त्याच्यातून गोविंदाचा आम्ही उत्सव केलं, वरळी फेस्टिवल केली. त्यामागचा हेतू असा होता की वरळीचा जो फॅब्रिकेशन आहे, जो सेंटर ऑफ हार्ट ऑफ द सिटी आहे, आता लोक बोलायला लागले. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल पहिली वरळी कशासाठी ओळखली पाहिजे? सर्वात मोठी स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमी वरळीला, ख्रिश्चनाची स्मशानभूमी वरळीला, ज्युईसची वरळीला,
सर्वात मोठा हम्म. आपलं महालक्ष्मीचं दर्शन झालं आणि देवाने 2 पैसे जास्त दिले तर घालवण्यासाठी रेसकोर्स आहे. रेसकोर्स मध्ये तुम्ही हरलात तर सर्वात मोठा वरळीचा गटर आहे. Yes. ही व्याख्या ही अशी मतदारसंघाची होती. आता स्वरूप बदललेलं आहे. बदललेलं. तर ते कसं लोकांच्या मध्ये आणि महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आणता येईल ही त्याची मागची संकल्पना आमची होती. राहता राहिला गोविंदा किंवा इतर जे उत्सव नाही हे मुळात गिरण गावामधून जन्माला आलेले, जसं कबड्डी असेल किंवा गोविंदा, हे हद्दपार होत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्याकडची पोरं मलबार हिलला कोणीतरी चांगला व्यापारी जास्त पैसे देतोय आणि त्याला कुटुंबांना टाइमपाससाठी हंडी लावायचे आणि मग ते पैसे घेऊन जायचे. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटायचं की बाबा हे मुळातच जन्माला आलेला हा उत्सव हा हद्दपार होतोय. मग ठाण्याला, कल्याणला, मग पुण्याला विनर जातं. मग आम्ही निर्णय घेतला की नाही, ह्याला जर आम्हाला ह्याला वाढवायचं असेल तर ह्याला ब्रँड जर करायचं असेल तर गोविंदा हे वाढवलं पाहिजे, केलं पाहिजे. अर्थात ते वाढवण्याचं काम आम्ही केलं, त्याला एक पीकवर आणून दिलं. त्यानंतर तुम्ही म्हटल्याप्रमाणे नक्कीच काही लोकांनी त्याचा राजकीय वापर केला, काही तर त्याच्यामुळे आमदार पण झाले, नगरसेवक पण झाले. ते आता तो प्रत्येकाचा आहे. साहेब, आपण गृहनिर्माण मंत्री म्हणून पूर्वी काम पाहिलेलं आहे आणि आपल्याला SRA प्रकल्पांमधला भ्रष्टाचार, कामांची गती थांबलेली किंवा रखडलेली ही पाहायला मिळालेली. ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांची स्वप्नाचं जे घर आहे ते कुठेतरी कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. आता आपण जेव्हा पाहता की मुंबईकडनं ही अपेक्षा आहे की झोपडपट्टी मुक्त मुंबई व्हावी, पण हे कुठेतरी होणार आहे का? आणि खरोखर क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नियमांमध्ये काही बदल करून हे आपल्याला साध्य करता येऊ शकतं का? नाही, आता शासनाने खूप चांगल्या पद्धतीने काही निर्णय आणि जाहीर करण्याचं काम केलेलं. त्याला उदाहरण द्यायचं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री आणि विशेषतः गृहनिर्माण मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी क्लस्टर हे नवीन यासाठी धोरण आणलं की तुम्ही आता एक 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 इमारती करण्यापेक्षा तुम्हाला या कंपल्शन तयार करून घेऊ आणि अशी लोक त्याच्यामध्ये आणतायत की ज्यांची टर्नओव्हर 10,000 कोटी 20,000 कोटी. नाही तर पहिला कसं व्हायचं की या मुंबई शहरामध्ये SRAच्या योजनामध्ये लकडावाला पण बिल्डर, भंगारवाला पण बिल्डर, कपड्याचा व्यापारी पण बिल्डर, जे काय आर्किटेक्ट करा, पैसे टाका आणि बिल्डर झाले. तर ती संकल्पना मला असं वाटते हळूहळू बदलायला लागेल. तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे की जिकडे लोकांचा आवाज ऐकला जात नव्हता त्यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री या नात्याने आम्ही AGCR केली, ज्याला ॲग्रेसिव्ह ग्रीव्हन्स कमिटी, रिड्रेसल कमिटी म्हणून आपण सांगतो. ते रिड्रेसल कमिटी यासाठी काही कोणीतरी ऐकलं पाहिजे, केलं पाहिजे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याला कोर्टाने मान्यता दिली आणि आजही हायकोर्टामध्ये तुम्ही ज्यावेळी झालात ते HPC आणि AGCR कोर्ट सांगतो तुम्ही पहिला त्यांच्याकडे गेला होता का, तुमचं म्हणणं मांडलं का, त्यांच्याकडे मांडा मग आमच्याकडे. ती क्रेडिबिलिटी आम्ही निर्माण करण्याचं काम केलं. आपण म्हटल्याप्रमाणे गृहनिर्माण मंत्री या नात्याने ज्यावेळी असताना ज्यावेळी लोकांना जे भाडेकरूंचं हितरक्षण आहे, पण जे लोक कष्टाने बँकेचं लोननी पैसे घेऊन घर घ्यायचे त्यांना कुठचंच प्रोटेक्शन नव्हतं. आम्ही मोफामध्ये कायद्यामध्ये सुधारणा आणली आणि रेरा कायदा आणण्याचं काम त्यावेळी केलं. आणि तो रेरा कायदा हा राज्यातला पहिला, मी या गोष्टीचा मला अभिमान आहे आणि भाग्यवान मी समजतो की विधिमंडळामध्ये तो कायदा आम्ही पारित करण्याचं काम मी केलं. त्यावेळी माझ्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्यावेळी ही चिकित्सा समितीमध्ये गेली, त्या चिकित्सा समितीमध्ये विद्यमान आताचे मुख्यमंत्री हे मेंबर होते, मंगलप्रवाह लोढाजी मेंबर होते, प्रकाश मेहता मेंबर होते. अशा लोकांना एकत्रित करून घेऊन तो रेरा कायदा आम्ही आणण्याचं काम केलं. तर सांगण्याचा हेतू असं की अनेक काही चांगले निर्णय झाले. अर्थात त्याची अंमलबजावणी योग्य होते अयोग्य होते हा नंतरचा भाग. आणि अशा काही प्रिव्हेंटिव्ह गोष्टी जर आपण केली तर मला असं वाटते तो स्वप्न जे स्वर्गीय बाळासाहेबांनी बघितलं होतं 1995 साली की मुंबईमध्ये मोफत घर ही कोणीतरी विचार पण करत नव्हता आणि मुंबई झोपडपट्टी मुक्त हळूहळू का होईना पण येणाऱ्या काही वर्षामध्ये ते आपल्याला स्पष्ट दिसेल. ओके. वरळीच्या राजकारणात आणि विकासात आपला मोठा अनुभव राहिलेला आहे. आज तिथे आपल्याला छोट्या चाळी आणि आलिशान टावर असे 2 वेगवेगळे विभिन्न गट पाहायला मिळतात. आता ह्यामध्ये ह्या 2 घटकांना एकत्र घेऊन काम करत असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला कुठली आव्हानांना सामोरं जावं लागतं? एक तर कसं आहे की चाळी असतील त्याच्यामध्ये पहिला जो होता की लोकांशी डायरेक्ट इंटरॅक्शन करायला मिळाले. आता चाळीचं बिल्डिंग आणि सिस्टम झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला आता बेल वाजल्याशिवाय आज जाता येत नाही. एक काळ असा होता की आम्ही जायचो तर असे दरवाजे उघडे असायचे. एका गणपतीला गेलो तर एक बिल्डिंग मध्ये आम्हाला 1-1 तास लागायचा. आज अशी परिस्थिती आहे की सर्व फ्लॅट सिस्टम झालेलं आहे. तर तो जो संपर्क आहे, जनसंपर्क आहे, तो या भागामध्ये आता कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो.
आणि लोक सोशल मीडियावरती जास्त अवलंबून राहतात आणि सोशल मीडिया सर्वच नेहमी फॅक्ट सांगतो अशातला भाग नाही. आणि सोशल मीडियामध्ये काही लोक फक्त सोशल मीडियामध्ये काम करतात आणि जमिनीवर काम करणारी लोक, ती जी पहिल्यांची जी तफावत होती ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरं असं आहे की जे हायराईज बिल्डिंग मधली जे कन्सर्न आहे, कारण शेवटी हायराईज मध्ये बिल्डिंग मध्ये ते बाहेरून आलेली लोक आहेत, त्यांना असं वाटतं की आम्ही इकडे फ्लॅट घेतला म्हणजे हे पूर्ण सिंगापूर व्हायला पाहिजे, सर्व आम्हाला या फॅसिलिटी मिळायला पाहिजे, हे इकडे का नाही होत, मुंबई आम्ही टॅक्स पेअर आहोत. तर त्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करणं लोकप्रतिनिधी नात्याने एक मोठी कसोटी असते. आणि मला असं वाटते हे चॅलेंजेस भविष्यकाळामध्ये राहणार आहे, कारण जिओग्राफिकली जर तुम्ही बघितलं तर गेल्या निवडणूक ते आता या निवडणुकीमध्ये तब्बल 10-20 हजार मतदार हा या नवीन हायराईज मध्ये वाढलेले आहे, जी पुढच्या 4-5 वर्षामध्ये 25-30 हजार होती. एक 30-40 हजार आणि त्यामध्ये 20-30 हजार डिसाइडिंग फॅक्टर जर समजा वोटर म्हणून जर आले तर तो भौगोलिक, पॉलिटिकली आणि कल्चरल पण मोठ्या प्रमाणावरती तो बदल डेमोग्राफिक ट्रान्सफॉर्मेशन अतिशय जोरात होते. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे की विधान परिषद हे तज्ज्ञांचं आणि सल्लागारांचं असं हे मानलं जातं, पण तिथे ज्या प्रकारची चर्चा घडायला पाहिजे आजकाल आपण पाहतो की तिथे देखील राजकीय गदारोळ व्हायला लागलेत. तर इथे ह्या उच्च सभागृहाचं हे जपण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे सदस्यांना आपण सजेशन देऊ शकता? नाही, आपल्याला मोठी जबाबदारी आहे, परंतु अनेक वेळा काय होतो की गदारोळाच्या व्यतिरिक्त चर्चा, डिबेट पण होणं हे लोकप्रतिनिधीकडनं यायला पाहिजे. तशी लोकांनी ती लोकप्रतिनिधी निवडून देणं हेही आहे. त्याच्यात ते सभापती किंवा उपसभापती म्हणून नात्याने आम्ही त्यात काय करू शकत नाही, पण आमचा हा प्रयत्न असतो की किमान लोकांचा आवाज लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे. काही वेळा सरकारची भूमिका काय हेही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून किंवा सभागृहामध्ये चर्चेमधून जनतेला माहीत पडलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही बघता काय काही तुम्ही टीव्हीवर बघता गदारोळ होतो, पण गदारोळ झाल्यानंतर आणि आम्हाला सभागृहात तहकूब करावं लागतो आणि तुम्ही 10 मिनिटात बघता अरे सर्व व्यवस्थित आहे, पण तसं नसते. सभागृह ज्यावेळी तहकूब झाल्यानंतर सभापती नात्याने आणि उपसभापती नात्याने आम्ही या दोघांना बोलवतो, ती चर्चा घडवतो आणि व शेवटी हे सभागृह सर्वसामान्य लोकांसाठी आहे, तुमच्या प्रश्नासाठी, आणि ती मी तडजोड म्हणण्यापेक्षा ते समेट घालून देण्याचं काम आम्ही करतो. म्हणूनच सभापती आणि उपसभापतीची महत्वाची भूमिका ही लोकशाहीमध्ये आणि घटनात्मक आहे. आणि म्हणून ज्यावेळी तुम्हाला बघतो अरे 5 मिनिटं अगोदर ते एकमेकांशी भांडत होते, सभात्याग आता काय चालू झालेलं आहे, तर तसं नाही. ती लोकशाहीची जी प्रथा आहे, सभात्याग केलं म्हणजे त्यांनी त्या विषयासाठी केलं, याचा अर्थ सभात्याग करून तो घरी जाणं हे अपेक्षित नाहीये. त्या विषयाशी माझी नाराजगी आहे, पण तो विषय नाही सुटला तरी मी इतर विषय घेऊन मी भांडायला तयार आहोत, असं विरोधी पक्षाचा असतो. तुम्ही जरी भांडत असाल तर नाही, सरकारची ही भूमिका नाही, ही भूमिका आहे, ही मांडण्याची संधी देणं हे आमची महत्वाची भूमिका. विकासासाठी सत्ता हवी अशा प्रकारचा युक्तिवाद आजकाल आपल्याला सर्व राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळतो. असं असताना जेव्हा सर्व राजकीय पक्ष स्वतःची विचारधारा बदलताना किंवा कुठे ना कुठेतरी तडजोड करताना पाहायला मिळतात, ह्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य मतदार जो आहे त्याला आता राजकीय पक्षांबद्दलची विश्वासार्हता कुठेतरी कमी होत चाललेली आहे. ह्या गोष्टीला, ह्या आव्हानाला आपण कसं पाहता की हे कशा पद्धतीने हाताळलं गेलं पाहिजे? माझं थोडं जरा याच्याबद्दलचं थोडं मत यासाठी दुमत यासाठी की शेवटी लोकशाही आपण मानतो, लोकशाहीची जी असते जी प्रक्रिया म्हणजे निवडणूक आहे. मग असे लोक ज्यावेळी काही अशी भूमिका घेतात, मला प्रश्न असा आहे की ते परत निवडून कसे येतात? बरोबर, म्हणजे लोकशाही आहे. म्हणजे अनेक वेळा ज्यावेळी काही लोक पक्ष आमचे सोडून गेलेत आणि त्यावेळी 40 लोक सोडून गेले, एकही माणूस निवडून येणार नाही. ते पक्षाची निवड 40 नाही तर 60 आमदार निवडून आले. आता त्याला तुम्ही काय म्हणाल? तर ह्याचा अर्थ असा आहे की एक वर्ग तुम्ही जे म्हटलं या विचाराचा जरूर असेल, पण एक वर्ग हा आपलं अस्तित्व, एक वर्ग आपले विकास कामं, एक वर्ग आपल्या ह्या ज्या व्यवस्थेमध्ये या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यातून जो पण चांगलं काम करणारा जर असेल आणि त्याच्या मागे उभं राहणं, हाही विचार कुठेतरी येतोय ना. पण ह्या युक्तिवादामुळे हे जे स्थानिक पक्ष आहे त्याच्यामध्ये तुकडे झालेत आपण पाहतो. आणि म्हणजे असं नाही की शिवसेना एकच आहे, सगळीकडे तसं झालेलं आहे. पण मग आता याला असं ही चिंता आहे नाही, याला असं म्हणावं लागेल का की जो सत्तेमध्ये आहे तो खरा पक्ष? असं नाही. बघा, हे म्हणजे मला आठवते की मी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये गेल्या 15 वर्षाचा मी आमदार होतो त्यावेळी. बरोबर, म्हणजे त्यावेळी पण मी भूमिका होती, तेव्हाही अशा गोष्टी व्हायच्या, असं नाही का नाही झालं. मग तुम्ही आज विचार करा, डावे कुठे गेले, सीपीएम कुठे गेले, बरोबर, त्यानंतर अनेक जे पक्षांची मी नावं घेत नाही पण ते कुठे गेले.
कुठेतरी त्यांच्यातली पण जी विचारधारा किंवा काय असेल ती आहे, ती अर्थात लोक राहिलेले आहेत, पक्ष राहिलेले आहेत, चिन्ह राहिलेले आहेत, पण त्यांच्या जन्मत किंवा त्यांचा आमदार या रूपाने नसेल, पण विचारा म्हणून आहे. तर मला असं वाटतं वेळेनुसार लोकांनी वेळेबदल करण्याचा प्रयत्न करतायत, त्यातून या गोष्टी उद्भवत आहेत. पण परत एकदा मी सांगतो, म्हणजे अर्थात हा दोष का मी लोकांना देतो अशातला भाग नाही, पण त्या लोकशाहीमध्ये जे मूळ असलेलं जी निवडणूक, त्या निवडणुकीची प्रक्रियेमध्ये जर लोकशाहीप्रमाणे लोक जर मान्य करत असेल आणि शिक्कामोर्तब करत असेल, तर हे अजून वाढेल की काय, असे मनामध्ये पण एक शंका निर्माण होते. सर, एक मुंबईमध्ये आपण पाहतो की कोट्यावधींचे प्रकल्प पायाभूत सुविधांचे चालू आहेत, पण त्याच प्रकारे त्याच वेळेला ज्या जुन्या पायाभूत सुविधा आहेत त्यांच्यावरती विशेष काम केलं जात नाही, आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला ही जुनी मुंबई, नवीन मुंबई अशी दोन चित्र पाहायला मिळतात. मी म्हणतो वरळीमध्ये तर आपल्याला ते प्रकर्षाने दिसून येतं. तर येत्या 25 वर्षामध्ये मुंबई कशा पद्धतीने विकसित झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं? नाही, एक तर मी या मताचा आहे की समान न्याय सर्वांना द्यायलाच पाहिजे. लोकप्रतिनिधी हा पक्षाचा आहे, हा विरोधी पक्षाचा आहे, ही भूमिका मला असं वाटतं कुठेही होता कामा नये. त्याला कारण असं आहे, कारण शेवटी ज्यावेळी विकास आपण करतो तर तो परिसराचा विकास करायचा असेल तर ही गल्ली माझी, जसं आपल्या गावाकडे बघतो का हा रस्ता आपण दिला आणि मुद्दाम सरपंच आपला नाही म्हणून तेवढा रस्ता सोडायचा आणि परत दुसरा रस्ता सुरू करायचा, त्याला विकास आपण म्हणू शकत नाही. तर ते समान व्हायला पाहिजे. आपण म्हटल्याप्रमाणे की ह्याला कलेक्टिव्हली हा विचार करून घेऊन तो त्या त्या परिसराचं केलं पाहिजे. जसं मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो, मी आर्ग्युमेंट नेहमी आमच्या एक वरळी विधानसभेसाठी जी संज्ञा करतो की आमच्याकडे एवढे टोळेजंग इमारती होत आहेत. बरोबर. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गेल्या 4-5 वर्षामध्ये तब्बल 4 ते 5 हजार कोटी रुपये प्रीमियम या नात्याने महानगरपालिकेला उत्पन्न मिळालं. आणि त्या तुलनेतून तुम्ही महानगरपालिकेने किती रुपये दिले? काहीच दिले नाही. काय इन्फ्रास्ट्रक्चर दिले? फक्त कॉन्क्रीट रस्ते, ना एक चांगली शाळा, ना चांगलं कॉलेज, ना मोठ्या प्रमाणावरती स्पोर्ट्स फॅसिलिटीज. काय हे आता आम्ही आर्ग्युमेंट सुरुवात केली आणि मला असं वाटते नजीकच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याच्या माध्यमातून आम्ही ते करण्याचं काम आहे. तर माझं म्हणणं आहे की अकाउंटेबिलिटी ही आपण लोकप्रतिनिधींनी पण आता प्रशासनाशी 2 हात प्रेमाने भांडून जे आपण केलं पाहिजे आणि त्यातून ही निधी आपल्या भागामध्ये समान कशी सर्व भागांमध्ये निर्माण करून करता येईल हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच मला वाटते खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीची ही जी घोषवाक्य आपण करतो ते स्मार्ट कधी दिसतील त्यावेळी ज्यावेळी तिकडचे चांगले रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर ते होतीलच होतील. आणि सर्वात महत्वाचं आहे की त्यांचा उत्पन्नाचा स्रोत हा कुठेतरी वाढलेला पाहिजे. नक्कीच. माझा सर एक शेवटचा प्रश्न आहे. मी आज तुमच्या ऑफिसमध्ये बराच वेळ माफ करा. नाही, तर मला सांगायचं काय की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करताय. नुकताच तुम्ही एक स्वतःच्या भोवती एक राजकीय वलय निर्माण केलं आणि जे काम तुम्ही करताय ते नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. असं असताना मला हे विचारायचं आहे की येत्या काळामध्ये सचिन अहिर हे नाव आम्हाला कुठपर्यंत जाताना पाहायला मिळणार? आपल्या काही विशिष्ट महत्वाकांक्षा आहेत का, आणि लोकसेवेतनं आपण काय काय करू इच्छिता? नाही, मी तुम्हाला सांगतो, म्हणजे फार कमी लोकांना माहिती आहे, पण माझ्या इंटरव्ह्यूमध्ये लोकांनी बघितलं असेल म्हणून मी त्याचे पुनरुच्चार करत नाही. मी एक सर्वसाधारण कुटुंबातून आलेला एक व्यक्ती म्हणून एक पहिली म्हणजे कामगार क्षेत्राचे माझा संबंध नाही. मी आयुष्यातली माझी वेल्डर म्हणून सुरुवात केली खटॉम मिल मधून, तर ते कामगारांचा नेता झालो, कामगारांचा नेता झाला तर पवार साहेबांवर राहिलो, त्यामुळे मी पक्ष वेगळं झालं, पक्ष साहेबांवर राहिला होता, आमदार झालो, आमदार एकमेव राहिल्यामुळे मी म्हाडाचा चेअरमॅन झालो, म्हाडाचा चेअरमॅन झालो म्हणून मी मंत्री झालो, 3 टर्म आमदार झालो. या सर्व गोष्टी आहेत. तर मी समाधानी आहे. म्हणजे आयुष्यात अजून तुम्हाला हेच पाहिजे असे नाही. एकच गोष्ट मात्र आहे की माझ्या हा पद मला मिळालं. मी नेहमी लोकांना सांगतो की पद बदली झालंय पण व्यक्ती बदली झालेली नाहीये. माझ्या आतला जो व्यक्तिमत्व आहे तो आजही चळवळीतला आहे, आजही व्यक्तिमत्व आहे ते लोकभिक्त आहे. म्हणजे मी कदाचित एकाला थांबवेन, पण जो सर्वसामान्य माणूस आला त्याला तो खूप अपेक्षाने आशेने आलेला, त्याला मला निराश करायचं नाही. ही जी संकल्पना आणि भावना आहे, म्हणून मला असं वाटते जोपर्यंत पदावरती आहोत जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. मी कुठचाही महत्वाकांक्षी नाही, कारण मी आयुष्यात मी आमदार होईल की नाही हाही विचार केला नाही. लोकांनी, परमेश्वरांनी आणि आपल्या जनसेवाचा जो आपण विडा उचललाय त्यामुळे इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. पुढे अजून गेलो तर अजून लोकांसाठी काम करेन, पण गेलो नाही म्हणून काहीतरी खचून जायचं अशी भूमिका न घेता मी आयुष्यात एकच विचार केलेला की जे तुमच्या समोर आले त्याला सामोरे जायचं. म्हणून अनेक वेळा मी आमदार म्हणून पण होतो, आमदार नसताना पण माझं समाजकार्य आणि विशेषतः कामगार चळवळीतलं कार्य हे मी चालू ठेवलंय की मी थांबलो नाही. आणि परमेश्वर करो प्रकृती चांगली राहील तर थांबणार पण नाही. नक्कीच. नाही, आज आपण फार
सुंदर आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, धन्यवाद. मनापासून उत्तरं दिलीत आणि त्याच्याबद्दल धन्यवाद आहेत. Thank आणि you. मित्रांनो, जर आपल्याला आजचा हा एपिसोड आवडला असेल तर निश्चितपणे फॉलो आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे इतर एपिसोड पाहण्यासाठी. धन्यवाद.